कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कर्जतच्या राजकारणात महायुती विरुद्ध परिवर्तन विकास आघाडी असं चित्र उमटलंय। प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक उमेदवार जोरदार प्रचार करत पायाला भिंगरी लावून फिरतोय। नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकारणाचं चित्र पालटणाऱ्या अनेक घटना घडल्या। त्यात एका पक्षप्रवेशानं सर्वांचंच लक्ष वेधलं। युवा सेनेमधून हर्षल मोरे यांनी काढता पाय घेतला आणि शिवसेनेला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला। शेकडो तरुणांचं पाठबळ असणाऱ्या हर्षल मोरे यांच्या राष्ट्रवादीत जाण्यानं एक वेगळं राजकीय चित्र उमटलं। सध्या नगरपालिकेच्या निवडणुकांचं वारं जोरदार सुरू आहे। त्यामुळे हर्षल मोरे यांनी हातात राष्ट्रवादीचं घड्याळ बांधून जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे। विरोधकांची मतं फोडत हर्षल मोरे मोठा तरुण वर्ग सोबत घेऊन राजकीय मैदानात उतरलेत। हर्षल मोरे यांच्या नियोजनात दहिवलीमध्ये राष्ट्रवादीची भव्य कॉर्नर सभा पार पडली। या सभेला राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते मंडळी उपस्थित होते। हर्षल मोरे यांनी केलेलं आयोजन आणि परफेक्ट नियोजन बघून त्यांच्या नावाची चर्चा संपूर्ण मतदारसंघात पसरली। परिवर्तन विकास आघाडीच्या या कॉर्नर सभेमधून विरोधकांवरून अनेक राजकीय टीका झाल्या। त्यामुळे या सभेला राजकीय युद्धभूमीचं स्वरूप मिळालं आणि या राजकीय युद्धभूमीच्या नियोजनाच्या मागे चेहरा होता तो हर्षल मोरे यांचा। या भव्य कॉर्नर सभेला इतकी गर्दी जमली की ही स्थानिक निवडणूक नसून विधानसभेच्या निवडणुकांचं प्रचंड वातावरण आहे असं चित्र उमटलं। हर्षल मोरे यांची तरुणांमध्ये असणारी लोकप्रियता आणि त्यांचा जनसंपर्क या भव्य सभेमधून दिसून आला। आता राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेऊन हर्षल मोरे हे परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचार मैदानात आहेत। महायुतीच्या विरोधकांना आता हर्षल मोरेचा सामना करावा लागणार आहे। त्यामुळे विरोधकांना रोखायला हर्षल मोरे उभा। दहिवलीत परिवर्तनाची महाकॉर्नर सभा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।